जैनेश आणि त्याचबरोबरने राहुल जोगाडिया. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. बऱ्याच कालावधीनंतर आपल्या मुंबईमध्ये नाईट टुर्नामेंट पाहायला मिळते. हो, इकडे गोशांकी क्षेत्राच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. लेग बायच्या स्वरूपातील एक धाव पंच तिकडे कळवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. ओव्हर नंबर, हे षटक संपल्यानंतर आपण काही सन्मान घेणार आहोत. चार रन धाव फलकावर. पहिली ओव्हर मार्गस्थ. पुन्हा एकदा जतन, वेग, परंतु बॉलचा टर्न देखील. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 4 वर. जतनचं पहिलं षटक चांगलं राहिलंय. राहुल जोगाडिया बॅटिंगला आहेत. रिवर्सचा प्रयत्न, हो, रिवर्सचा फटका, आणि तो सुद्धा तेवढाच दर्जेदार पाहायला मिळालाय. बॉल अडवण्याचा प्रयत्नही झाला होता. त्या प्रयत्नात 2 रन पूर्ण केल्या गेल्या. पहिली ओव्हर जतन ठक्कर यांची पाहायला मिळाली, ज्यामध्ये रन घेतल्या गेल्या त्या 6 रन. तर आपण काही मान्यवरांचा सन्मान करत आहोत. सन्माननीय शेखरजी कांबळे साहेब, शिवसेना गटप्रमुख, मी आशुतोष काळे यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचंय शेखरजी कांबळे साहेब यांना. शेखरजी कांबळे साहेब यांचा सन्मान केला जातोय. साहेब चषकासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आशुतोषजी काळे सन्मानित करतील. गटप्रमुख शेखरजी कांबळे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने. धन्यवाद साहेब. त्याचबरोबरने गणेशजी माने साहेब इकडे उपस्थित आहेत. मी विनंती करील उत्सव पवार यांना, उत्सवजी पवार आपण सन्मानित करायचं. गणेशजी माने साहेब, आपण उपस्थित राहिल्याबद्दल हा सन्मान आहे. सन्माननीय रवींद्रजी शेरेकर साहेब आपला सन्मान त्यागराज पिल्ले करतील. सन्माननीय रवींद्रजी शेरेकर साहेब आणि त्यांचा सन्मान करतायत त्यागराज पिल्ले. सन्मानित केलं जात आहे. त्यागराजजी पिल्ले सन्मानित करतात रवींद्र शेरेकर साहेबांना. त्याचबरोबरीने हो, चांगला बॉल. अनवरजी शेख साहेब इकडे आलेले आहेत. मी विनंती करील हनुमंत काळे साहेब आपण सन्मानित करायचं आहे अनवर शेख साहेबांना. अनवर शेख साहेबांचा सन्मान केला जातोय आणि हनुमंतजी काळे हा सन्मान करतायत. हा बॉल थोडासा लांबून फिरवलाय. बॉलिंगसाठी दाखल होत आहेत एक युवा फिरकीपटू. यस, महापौर चषकामध्ये अनवर साहेबांची टीम होती आणि मोटरसायकल आकाशने जिंकली होती. अनवर साहेब, आठवणी आहेत बऱ्याचशा. आणि काय गर्दी होती आणि काय माहोल होता काळा चौकीला तो. दुसरी ओव्हर सुरू आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी युवा फिरकीपटू जोगेश्वरी परिसरातील पाहायला मिळत आहेत. रोहित यादव, बॉलला चांगलं टर्न करण्याची क्षमता आहे, परंतु मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता राहुल यांची सुद्धा आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल शरीरावर आदळतोय, रन नाही मिळणार आहे. सातत्याने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतोय राहुल यांचा, परंतु पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 1 रन खर्च केलाय रोहित यांनी. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. राम योद्धा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ओवी पॅकर यांच्यातील ही मॅच आहे. ओवी पॅकर फिल्डिंगसाठी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फिरकीपटू रोहित. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. या गोलंदाजाकडे एक वेगळं टॅलेंट आहे आणि लेग बायच्या स्वरूपातील रन कळवली जाते. ज्युनियर अनिकेत सानप म्हणून देखील ओळख आहे या खेळाडूची. क्या बात आहे, अनिकेत देखील खेळत आहेत.
फुल टॉस बिग हिट करण्याचा प्रयत्न इकडे केला गेलाय आणि बॉल हो येस षटकार धावसंख्या 14 वर गेलेली आहे. हा षटकार गरजेचा होता टीमसाठी. जेपी यांच्या बॅट मधून आला षटकार पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या 14 झालेली आहे. दोन्ही टीम बॅलन्स आहेत. मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी. बॉलिंगसाठी येत आहेत. मुकेश दास आलेत. पहिलं षटक जतनने टाकलं. दुसरं षटक रोहित यांनी टाकलं. तिसऱ्या षटकासाठी मुकेश दास आलेले आहेत. बॅटिंगसाठी राहुल जोगाडिया पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या आणि जैनिश पटेल ही जोडी मैदानात आहेत. राम योद्धा आणि ओवी पॅकर यांच्यातील ही लढत पाहायला मिळते. यावेळेला फुलटॉस तर केलाय. पंचांनी बीमरही दिलाय. येस एकंदरीत 3 रन मिळतील इकडे. धावसंख्या 3 ने पुढे गेलेली आहे. मुंबईचं क्रिकेट आपण पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी हे नेहमीच वैशिष्ट्य राहिले. फिरकीपटू हे मुंबईचं वैशिष्ट्य राहिलंय आणि याही मॅच मध्ये लगातार तिसरा डावखुरी हाताचा गोलंदाज इकडे आमंत्रित करण्यात आलाय. यावेळेला बिग हिट राहुल जोगाडिया यांचा हा फटका जाईल सीमा रेषा पार. षटकार. सुरुवातीला थोडीशी सावध संत सुरुवात होती मात्र आता दोन्ही बॅटरच्या बॅट मधून सिक्सर आलाय. धावसंख्या 23 वर गेली आहे. पाच ओव्हरचा असणारा सामना आहे. पुन्हा एकदा मुकेश. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉलची अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. हाईट थोडीशी जास्त होती त्यामुळे उंची जास्त असल्या कारणाने व्हाईट बॉल खेळवला जातोय. धावसंख्या आता 25 वर आहे. एक षटकार आला त्यानंतर लगातार अवांतरच्या स्वरूपातील रणही आलेले आहेत आणि मुंबईकर खुश आहेत कारण मुंबईत मोठी स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र पुरंदरे मैदानात देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रिकेट आहे. राजेंद्र सानप देखील डिक्लेअर झालेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईच्या स्पर्धा सुरू होतील. उद्या खेतवाडीचा गणराज यांची प्रीमियर लीग देखील खेतवाडी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो हा बॉल थोडासा पुढून वळवलाय. अंदाज नाही आलाय. लेग बाईची 1 रन कळवली जाते. पुन्हा रिवचचा प्रयत्न. सातत्याने डावखुऱ्या गोलंदाजांच्या विरुद्ध रिवचचे प्रयत्न राहुल यांचे सुरू आहेत. काही वेळा त्यांना यश मिळतंय काही वेळेला मिळत नाहीये. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे गेली आहे. 27 धावा धावफलकावर आहेत. ही महत्वाची मॅच आणि या मॅच नंतर आणखी 3 मॅच. या वेळेला समोर खेळलाय. फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. गॅप मध्येच गेलाय. चौकार.
31 धावा फलकावर. ओव्हर नंबर 3 मुकेश दास. ओ यावेळेला फिरवलाय, चांगला फिरवलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय हा चेंडू. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ते 31. विकेट एक माघारी परतली आहे. जैनेश पटेल आणि जेपी आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत, पाहूया काय होईल. मी आयोजकांचं कौतुक करेल, त्यांनी विशेष म्हणजे मुंबईत स्पर्धा भरवली, दिवस रात्र भरवली. एका दिवसात 16 टीम खेळवण्याचा कारनामाही. व्यावसायिक टीम एका दिवसात 16 आणणं ही देखील काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि ते सुद्धा शनिवारच्या दिवशी तुम्ही आणलेले आहेत, मुंबईत आणलेले आहेत. असेच खूप सारे रेकॉर्ड या स्पर्धेच्या नावावर देखील आहेत. एक विनंती आहे, रामयोद्धा डगआउट आयोजन कमिटीच्या सूचना आल्यात. आपण थोडंसं पाठीमागे व्हा, सगळ्यांनी पाठीवा, असं आयोजन कमिटीच्या सूचना आहेत. नवीन बॅटर मैदानात चाललेत. आशिष कनोजिया कांदिवली परिसरातील एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि धावसंख्या देखील जर पाहिलं तर इकडे 3 ओव्हर नंतर 31 आहे. चौथ्या ओव्हरची सुरुवात झाली आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा रोहित यादव यांनाच आपण पाहतोय. सकाळी सुरू झालेला हा प्रवास, सातत्याने मॅचेस पाहायला मिळत आहेत. आयोजक देखील मेहनत घेत आहेत. आमच्या पंचांच्या टीमचंही कौतुक करावंच लागेल. रिवतचा प्रयत्न आणि तिकडे धावबादचा प्रयत्न झाला होता, परंतु नाही. 1 रन कंप्लीट होते. लेग बाईटची पुन्हा एकदा रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 32 वर. 11वी मॅच आहे सकाळपासून. यानंतर आणखी 3 मॅच होणार आहेत. अंदाज घेतला या बॉलचा. व्हाईट बॉल कळवला जातोय आणि 1 रन अतिरिक्त देखील मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 33 वरी धावसंख्या. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा रोहित यादव फिरकीपट्टू, परंतु स्वतः राहुल फिरकीपट्टू आहेत, त्यामुळे वळणारे बॉल कसे खेळायचे त्याचा अंदाज त्यांनाही आहे. हो, आता थोडासा वेगात केला, थोडासा पुढे केला होता आणि त्याच्यावर कदाचित पुढे बॉल आता अलीकडे जर आला तर बऱ्यापैकी खेळाडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न करतात. लांबून फिरवलाय. समोर गोलंदाज आहेत तिकडे. आणखीन एक चांगला बॉल. धावसंख्या 35. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. ओवी पॅकर विरुद्ध राम योद्धा असा हा सामना चाललाय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा. यावेळेला थोडासा लांबून फिरवण्याचा प्रयत्न राहिलाय. उंची होती, त्याचा फायदा घेतला. बॉलला कव्हर्सला पाठवलं. तिकडनं थ्रो आलाय आणि काय थ्रो केलाय. लाजबाब. जतन ठक्कर होते आणि त्यांनी अप्रतिम थ्रो केलाय आणि राहुल यांची विकेट आलेली आहे. धावसंख्या झाली आहे 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर झाला आहे 36.
कुणाल येतात बॅटिंग करण्यासाठी. कुणाल वाईनकर, अंडाराम क्रिकेटमधील दक्षिण मुंबईतील एक वलयांकित नाव, बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कुणाल वाईनकर. धावसंख्या झाली आहे 36. एक शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे आणि बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय राहुल वराडकर यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. विक्रोलियन संघाची देखील बरीच वर्ष सेवा केली. अष्टविनायक मध्ये सुरुवातीला क्रिकेट खेळले राहुल. हा पाठीमागे प्रेक्षक आहे तो पडदा सोडायचा आहे. वेगात बॉल टाकलाय, पुढे गेलाय. बायच्या स्वरूपातील रन पाहायला मिळते. कुठेतरी धावसंख्या 45-50 पर्यंत तरी जाणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला जर पाहिलं, आज आम्ही 44 ची मॅच सुद्धा जिंकलेलं पाहिलं आहे. आज आम्ही 82 ची टोटल सुद्धा पाहिली आहे. 12 बॉलमध्ये 35 होताना सुद्धा पाहिलं आहे आणि 10 बॉल 8 ची मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिली आहे. अशा खूप साऱ्या घटना आजच्या दिवसभरात मध्ये घडलेल्या आहेत आणि शेवटच्या बॉलवर गेलेल्या 3-4 मॅच पाहायला मिळाल्या आम्हाला. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला जातोय फटका. वाह, कडक. आशिष कनोजिया, बटला ऑन फायर. बॉल एवढाही खराब नव्हता परंतु समोर पॉवर जनरेट केली आणि 6 धावांसाठी पाठवला. धावसंख्या पुढे गेली आहे 43. पुन्हा एकदा राहुल. शेवटची ओव्हर आहे ओवी पॅकरसाठी. राहुल वराडकर समोर आहेत. आशिष कनोजिया पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा वाईट गेला हा बॉल आणि तिकडनं जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. चांगली बॅटिंग. अंतिम टप्प्यामध्ये गिअर चेंज केलाय तो म्हणजे आशिष यांनी. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आणि कुठेतरी ही धावसंख्या प्रयत्न आहे 50-55च्या दिशेतरी नेण्याचा, ज्या ठिकाणाहून चांगली मॅच होऊ शकते. दोन्ही टीमची स्ट्रेंथ चांगली आहे कारण मुंबई टीम ज्यावेळेला बनते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. लेफ्टी किती आहेत, रायटी किती आहेत, बॅटर किती आहेत, बॉलर किती आहेत आणि बॉलर आणि बॅटर यांचा ताळमेळ आणि लेफ्टी आणि रायटीचा ताळमेळ असतो. यावेळेला जमीन लगत फटका. समोरच्या दिशेने खेळतायत. एक धाव तिकडे मिळते. थोडीशी मिक्स फील्ड होते. त्याचं रूपांतर दुसरीमध्ये देखील होत आहे. आशिष. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे गेली आहे. 47 धावा धाव फलकावर. चांगली मॅच होईल अशाच पद्धतीचा सामना इकडे रंगू लागलेला आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. 1 रन तिकडे घेतली जाते. दुसऱ्या रनचा कॉल दिला जाईल का? यस, दिला जातोय परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. सामना कंपल्सरी चेस आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. सुपर ओव्हर नसणार आहे. स्कोर झालाय 48. राहुल आशिष यांच्यासाठी. वेगात बॉल टाकलाय. थोडीशी उसळी होती. यष्टीरक्षकांकडे जाईल. डावाचा शेवट बॉलरने चांगला केलेला आहे राहुल वराडकर यांनी. स्कोर झालाय 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर
48 मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत 49. हॅलो, अंपायर्स प्लीज मॅच स्टार्ट करा. बॅट्समॅन कृपया करून लवकर या, आपल्याला घाई करा जरा. याच्यानंतर तब्बल 3 मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. चला, USV उमेश 11 आपण रेडी राहायचं आहे. यानंतर चालू मॅचमधील विजेत्याबरोबर आपल्याला खेळायचं आहे. तर चला, बॅटर पाठवायचेत. बॅटर बराच वेळ झाला, सहकार्य करा, बॅटर पाठवा, कारण यानंतर आणखी 3 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. ब्रिजेश, कोरेगावचे ब्रिजेश आणि दुसऱ्या बाजूला घाटकोपरचे प्रथमेश मैदानात दाखल झालेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. 49, 5 ओव्हरमध्ये 49 करायच्या आहेत. आणि गोलंदाजीसाठी ज्या खेळाडूने मुंबईचं नाव अख्ख्या भारतामध्ये नेलं, आपल्या फिरकीच्या जोरावर कित्येक स्पर्धा गाजवल्या, मुंबईचा गोलंदाजीचा ब्रँड अनिकेत सानप. तर दुसऱ्या बाजूला युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत घाटकोपरचे.
प्रथमेश जे लेदर बॉल क्रिकेटही चांगले खेळतात आणि मागील 2 महिन्यापूर्वी केनियाला जाऊन सुद्धा लेदर बॉलचं क्रिकेट खेळण्यासाठी आय थिंक साऊथ आफ्रिकेला माफ करा तिकडे जाऊन देखील लेदर बॉलचं क्रिकेट चांगले खेळलेले आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अनिकेत सानप यांच्या हातात चेंडू आहे तर युवा टॅलेंट प्रथमेश आणि जोडीला ब्रिजेश आहेत. आणि सगळ्या खेळाडूंना एक संधी आहे पुन्हा एकदा आपल्या मुंबईत आपला खेळ दाखवायचा आहे याची. पहिला बॉल बॅट वेगात फिरवली खरी परंतु पायाला आदळते चेंडू आणि एक धाव तिकडे मिळणार आहे. 49चा पाठलाग करायचा आहे. अनिकेत सानप मुंबईच्या खेळपट्ट्या देखील फिरकीला अनुकूल असतात. आज सकाळपासून आपण पाहतोय यावेळेला पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय. एक रन तर तिकडे घेतली गेली आहे. बॅटच्या टोकाला बॉल लागला परंतु दुसऱ्या रनचा कॉल देखील दिलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. सकाळी पहिल्याच मॅच मध्ये एका ओव्हरमध्ये पहिल्याच 5 विकेट घेण्याचा कारनामा केला. हॅट्रिक सुद्धा घेतली सत्यम चौधरी. आज एक अविनाश नामक गोलंदाज होते त्यांनी सुद्धा फायफर घेतला. यावेळेला समोर खेळलाय ओव्हर पिच होता. आणखीन एक चांगला फटका इकडे येतोय प्रथमेश यांच्या बॅट मधून. बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. 4 चौकार. अनिकेत फुल टॉस त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय आणि हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे जातोय. सिक्सर. चांगली सुरुवात झाली. इकडे धावसंख्या पहिली ओव्हर सुरू असताना 13 वर गेलेली आहे. ओवी पॅकर आणि इकडे तिसऱ्या पंचाची मागणी बिमरसाठी करण्यात आली आहे. योग्य बॉल होता. धावसंख्या 13 वर गेली आहे. 49चा पाठलाग करायचा आहे. कमबॅक अनिकेत यांना करावं लागणार आहे. पहा प्रत्येकाला सिद्ध करायचंय. बॉलरला सिद्ध करायचंय, बॅटरला सिद्ध करायचंय, स्पिनरला सिद्ध करायचंय, फास्टरला सिद्ध करायचंय, हिटरला करायचंय, सिंगल डबल वाल्याला करायचंय. प्रत्येक मॅच मध्ये ते करायचंय. यावेळेला मनगटाच्या साह्याने ऑन साईडला ढकललाय. एक रन तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर अतिशय वेगात आलेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहिजे. धावसंख्या 14 वर जाते. ओव्हर नंबर 1 मार्गस्थ आहे. ओहो वेगवान बॉल. दांडी 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 गुल. अनिकेत सानप. सचिन चाललेत बॅटिंगसाठी. विकेट आलेली आहे. ब्रिजेश माघारी परत आहेत. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन काटकर माहुल अंबापाड्याचे दर्जेदार बॅटर चाललेत मैदानाच्या दिशेने. 14 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे अजूनही 35 पाहिजेत. एक ओव्हर संपली आहे. 14 धावा. अजूनही 4 ओव्हरमध्ये 35 ची आवश्यकता आहे. राम योद्धा विरुद्ध ओवी पॅकर अशी मॅच आहे.
आशिष पंडित येत आहेत. प्रभादेवी परिसरातील आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू आहे, गोलंदाज आहेत, गोलंदाजीसाठी आलेले आहेत आशिष. परंतु समोर देखील तेवढी चांगली आव्हानं आहेत. एक युवा म्हणून गेल्या 2 वर्षात या प्रथमेश चव्हाणने देखील चांगली छाप सोडली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता नॉन स्ट्राईकला पाहिलं मिळतं सचिन काटकर, शैलीदार बॅटर आहेत दोन्ही सुद्धा. आशिषचा टप्पा ही आशिषची ओळख राहिलेली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 4 ओव्हर आणि 35 पाहिजेत. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. टप्पा ही या बॉलरची ओळख आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. डॉट बॉल आलाय. समीकरण बदलत आहे. 23 बॉल अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 35 ची आवश्यकता आहे. हा थोडासा पुढे केलाय. गोलंदाजी करून स्वतः अडवण्याचा प्रयत्न देखील राहिला परंतु शक्य नाही झालं. 1 रन मिळते. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर मोठ्या फटक्याच्या मोहात नाही पडले. स्ट्राईक रोटेट करण्यावर त्यांनी भर दिला आणि उजव्या हाताचा बॅटर स्ट्राईकवर येईल याची काळजी घेतली गेली. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरचा बॉल फक्त ढकलण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने जाईल बॉल. मॅच हळूहळू रंगात येऊ लागलेली आहे. हे क्रिकेट आहे, टेनिस बॉलचं क्रिकेट, आपलं आवडतं क्रिकेट, आपलं जवळचं क्रिकेट, जे क्रिकेट सगळ्यांनी खेळलेलं असतं, पाहिलेलं असतं. आणि सुट्टीचा दिवस म्हटलं, रविवारचा दिवस म्हटलं तर मुंबईतील मैदानं भरलेली असतात. अखूट टप्प्याचा बॉल परंतु टर्न होणारा बॉल यष्टीरक्षकांकडे जाईल. चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन सुद्धा खूप चांगले करतात आणि त्यामुळे पहिले 4 बॉल तर खूप चांगले टाकले. 4 बॉलवर फक्त 2 रन दिलेले आहेत. धावसंख्या 16 झाली आहे. आशिष पंडित. हाही बॉल थोडासा मागून टर्न केलाय. वा 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 वा, याचाच उल्लेख करत होतो सुरुवातीला मी. या खेळाडूचा टप्पा या खेळाडूची ओळख आहे. वेग नाही परंतु बॉल चांगल्या टप्प्यावरून कट करायचा, हे सातत्याने ते करतात. 5 बॉलमध्ये फक्त 2 खर्च केलेले आहेत. 16 धावा धावफलकावर आहेत. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. यानंतर आणखी 3 ओव्हर असणार आहेत. पुन्हा एकदा तेच. वा, आणखीन एक जबरदस्त बॉल. फक्त 2 रनची ओव्हर टाकलेली आहे. बॉलिंग आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आशिष. टाळ्या काय शिट्या सुद्धा झाल्या आणि जोपर्यंत टाळ्या आणि शिट्या वाजत नाही तोपर्यंत आम्हालाही वाटत नाही की स्पर्धेला आलोय आणि त्याच्याशिवाय मजा सुद्धा नाहीये. आणि आपल्या मुंबईची ती खासियत सुद्धा आहे. 16 धावा धावफलकावर. हे चढउतार चालूच राहणार. पहिली ओव्हर जी ओवी पॅकरच्या बाजूने गेली, दुसरी ओव्हर राम योद्धाच्या बाजूने गेली आहे. अजून 3 ओव्हर बाकी आहेत. 16 धावा झाल्यात. 11च्या सरासरीने 33 अजूनही बनवायच्या आहेत. 3 ओव्हरमध्ये 33. प्रमय येत आहेत. जोगेश्वरी परिसरातील आणखीन एक गुणवान गोलंदाज आहेत. याही खेळाडूच्या टप्प्याची चर्चा असते. समोर जर पाहिलं तर एका बाजूला सचिन काटकर आहेत, एका बाजूला प्रथमेश चव्हाण आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 बॉल 33. यावेळेला थोडासा मागे बॉल होता. कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होतोय सचिन यांचा. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते.
17 बॉल आणि अजूनही 32ची आवश्यकता आहे. हळूहळू ही मॅच रंगतदार अवस्थेकडे निघालेली आहे. एक दोन मोठे फटके पुन्हा एकदा बॅटिंग टीमला म्हणजे ओवी पॅकरला मॅच मध्ये आणू शकतात. स्ट्रोक खेळलाय, टोकाला लागलाय बॅटच्या, बॉल हवेत, फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. खेळायचं होतं एका बाजूला, बॉल गेला एका बाजूला, परंतु विकेट आली हे महत्वाचं आहे आणि प्रमय पटेल यांनी प्रथमेश यांची विकेट घेतली आहे. अनिकेत सानप यांनी एक चांगली कॅच तिकडे पकडली. मॅच अजूनही ऑन आहे. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे आपल्याला. यावेळेला वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. फिल्डर आहेत तिकडे, अतिशय जलद गतीने आलेत. धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाते. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 15 बॉलचा खेळ झाला. पहिला 15 बॉलमध्ये रन झालेले आहेत 18. अजूनही 15 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 31. 15 बॉलमध्ये 31. एखाद दुसरा षटकार चौकार मॅच मध्ये येण्यासाठी तो खेळावा लागेल. प्रमय पटेल बॅट अगदी वेगात फिरवली, परंतु बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. मोहित आलेत. मोहित म्हणजेच मेहुल यावर्षी अंडर 19 कॅटेगरीमध्ये ISPL देखील खेळलेत. यावेळेला फटका चांगला खेळलाय, तिकडे फिल्डर आहेत. एक रन मिळेल. काही षटकार मारावे लागतील आता. या मॅच मध्ये एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या स्टेजला मॅच चालली आहे, कारण काही ठराविक वेळा अशा असतात ज्या वेळेला तुम्हाला सिंगल डबल काढावे लागतात. ठराविक वेळा अशा असतात ज्या वेळेला तुम्हाला 6-4 सुद्धा मारावे लागतात. आणि बॉलिंगसाठी ठराविक वेळा अशा असतात ज्या वेळेला तुम्हाला विकेट सुद्धा घ्याव्याच लागतात. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आले तिकडे. एकनी धावसंख्या पुढे गेली आहे. एक पेक्षा जास्त काही नाहीये. आशिष आणि प्रणय पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन आले आणि त्याच्यानंतर या दोघांनी केलं कमबॅक. ओव्हर संपल्या 3, कारण मागील 2 ओव्हरमध्ये फक्त 6 रन आल्यात. प्रमयने सुद्धा 4च रन दिलेले आहेत, परंतु 2 ओव्हर अजून बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती तब्बल 29. 12 बॉल 29. दोन ओव्हरमध्ये 29 पाहिजेत. आज सकाळी अशी एक मॅच झाली हरिभाऊ, 12 बॉलला 35 पाहिजे होते. या मैदानात झालेत. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच थोडीशी लांबली आहे, संपलेली नाहीये.
या खेळाडूंकडे क्षमता आहे. मोहित युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन काटकर आहेत. ते केव्हाही मोठमोठे स्ट्रोक खेळू शकतात. त्यांना ते खेळावे लागतील आणि बॉलिंगसाठी आता आमंत्रित करण्यात आले राहुल जोगाडिया. गर 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 बॉल फिरवण्यामध्ये पटाईत असणारा बॉलर आहे, परंतु हे दोन्ही बॅटर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. हा बॉल पहिलाच पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. मॅच ऑन. अक्षय पुजारी सरांचं देखील इकडे आगमन होत आहे. आज त्यांच्याबरोबर देखील समालोचन करण्याचा योग येणार आहे. ही पहिल्याच बॉलवर षटकार आलाय आणि ही मॅच ऑन आहे हेच सांगितलं जातं इकडे. मोहित युवा टॅलेंट चेंबूर परिसरातील युवा खेळाडू मोहित. हो हो, आता लांबून वळवलाय, लांबून फिरवलाय. अशा प्रकारचे असंख्य बॉल गरगर 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 वळवलेत या राहुलने, परंतु समोर देखील तेवढं चांगलं टॅलेंट आहे. अगदी लहान वयातच दाखल झाले ते सुद्धा क्रिकेटमध्ये. 26 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा सफल होऊन खेळायचं होतं, मिड विकेटच्या दिशेने नाही शक्य झालंय. लेग बायच्या स्वरूपातील एक रन तिकडे. सत्तावीस झालेत म्हणजे अजूनही 22 पाहिजेत. 9 बॉल मध्ये 22 पाहिजेत आणि मॅचला ऑन ठेवण्यासाठी या 3 बॉल मध्ये एक मोठा फटका पाहिजे. ऑन ठेवण्यासाठी म्हणतोय. आमचा प्रयत्न हाच आहे की मॅच क्लोज कशी जाईल. नो बॉल. बॉलर या स्पर्धेपुरता बंद असेल. पेनल्टी वेगळी कोणती नाहीये, जो स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच्या अंतर्गत इकडे 1 रन मिळेल. आणि
अजूनही जर पाहिलं तर या मॅचला म्हणजे यानंतर मोठा फटका मारण्याची नामी संधी असणार आहे. पाहूया कोणत्या गोलंदाजाला मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. 9 बॉलमध्ये 21 पाहिजेत म्हणजे अजूनही ही मॅच ऑन आहे. एका बाजूला राम योद्धा टीम पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम इकडे पाहायला मिळते ओवी पॅकर यांच्यातील सुरू असणारी मॅच. सामना जबरदस्त होतोय. अठ्ठावीस धावा धाव फलकावर आहेत. बॉलिंगसाठी येतात आता राज गावंड येत आहेत. पनवेल तालुक्यातील बारापाडा गावचे असणारे एक युवा गोलंदाज आहेत. पाहूया राज यांना मात्र बॉलिंगसाठी एक युवा गोलंदाज आहेत बारापाडा गावचे. हो 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 वेगात बॉल टाकलाय. प्रचंड वेग पाहायला मिळाला. फ्रीडचा बॉल यष्टीरक्षकांच्या हातात. तुम्हाला कितवी ओव्हर मिळते हे महत्वाचं नाहीये, तुम्हाला किती बॉल मिळतात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही मैदानात काय करताय हे महत्वाचं आहे. आणि या पठ्ठ्याने पहिला बॉल तर जबरदस्त टाकलाय. परंतु बॅटिंगसाठी मोहित हा ही बॉल यष्टीरक्षकांकडे. काय विकेट काढली आहे जबरदस्त. वय वर्ष 18 असणारा जेमतेम हा खेळाडू पनवेल वरून इकडे दाखल झालाय, चांगली कामगिरी करतोय. रोहनने चपलता देखील दाखवली तिकडे, परंतु मॅच संपलेली नाहीये. एक मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो ओवी पॅकरला, तो खेळावा लागेल. मोहित आउट. विद्यात येतात बॅटिंगसाठी. एक चेंडू बाकी आहे. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. वेदांत, ओमकार, देसाई. आवर्जून उल्लेख केला कारण ओमकार देसाई यांचे चिरंजीव आहेत आणि मागील 20 वर्ष तर व्यावसायिक गटाचे त्यांनी सुद्धा गाजवले. त्यांचे चिरंजीव देखील या व्यावसायिक गटाच्या क्रिकेटमध्ये दाखल झालेत. 28 धावा धाव फलकावर आहेत. 21 ची आवश्यकता आहे. एक संधी आहे वेदांत यांच्याकडे सुद्धा. एक मिनिट.
शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे बरोबर. 21 पाहिजेत. स्ट्रोक खेळावे लागतील. सचिन यांना खेळावे लागतील. वेदांत यांना खेळावे लागतील. आणि शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंगला आमंत्रित करण्यात आलं आहे आशिष मिश्रा, ज्यांनी पहिलं षटक लाजबाब टाकलं होतं. फक्त 2 रन खर्च केल्या होत्या, परंतु याही परिस्थितीमध्ये बॅट तर फिरवावीच लागणार आहे. जर का पहिल्या एका दुसऱ्या बॉलला षटकार आला, मॅच ऑन राहू शकते. युएसवी उमेश 11 टॉससाठी कॅप्टन इकडे रेडी राहायचं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये सचिन पहिला बॉल थोडासा मागे टाकला होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येईल. 5 मध्ये अजूनही पाहिजे आहे त्या 22. यष्टीरक्षकांच्या दिशेने चेंडू. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला आहे. षटकाराची आवश्यकता आहे आणि स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? यस, आलाय सिक्सर. 15ची आवश्यकता आहे. 3 बॉल बाकी आहे. 3ही बॉल मैदानाच्या बाहेर मारावे लागतील. चांगला स्ट्रोक आलाय. क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं, कमबॅक होऊ शकतं आणि सचिन यांना ते करावं लागणार आहे. हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. मागील बॉलवर षटकार, त्यानंतर कमबॅक. 3 डॉट बॉल तर याही ओव्हरमध्ये त्यांनी टाकलेले आहेत. चांगली कामगिरी केली आहे. जरी विकेट नसेल आले तरी देखील काय बॉलिंग केली आहे, लाजबाब. पुन्हा हवाई हल्ला. हाई बॉल सीमारेषेच्या दिशेनेच मार्गस्थ केलाय. सिक्सर. 1 बॉल 9 पाहिजेत. 2 सिक्सर आलेत. टॉस साठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन. जशी मॅच संपेल चालू मॅच मधील विजेत्या टीमचे कॅप्टन या. USV उमेश 11 कॅप्टन आपल्याला इकडे दाखल व्हायचंय. हाई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने चांगली कामगिरी इकडे झाली आहे आणि या मॅचला जिंकलं जात आहे. खूप चांगली कामगिरी. राम योद्धा, अभिनंदन.